नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण पाहत आहोत पोलीस भरती जी 2024ला होणार आहे त्या एक्झामचं प्रिपरेशन म्हणून आपण काही मागच्या क्वेश्चनचं ॲनालिसिस करत आहोत। आणि ही ॲनालिसिस सिरीजमधली हा आपला 10वा व्हिडिओ आहे। तर अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओ पण पाठीमागे टाकलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। कारण मागच्या वेळेस जी एक्झाम झाली होती पोलीस भरतीची त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमधून खूप सारे क्वेश्चन उतरले होते। तर अशाच प्रकारे तुम्हाला आता जी येणारी एक्झाम आहे त्याच्यामध्ये याचा फायदा होईल। तर चला तर पाहूया वन बाय वन क्वेश्चन। तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, डॅश डॅश मध्ये पिट्सचा भारतविषयक कायदा झाला। तर पिट्सचा भारतविषयक कायदा कधी झालेला आहे? तर तो झालेला 1784 साली, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे। पुढचा क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते राज्य मुख्य सोने उत्पादक आहे? तर सोने उत्पादक असणारं राज्य आहे ब ऑप्शन, म्हणजेच कर्नाटक। 3 नंबरचा क्वेश्चन पहा, कोणत्या राज्याला सर्वात लांब सागरी किनारा लाभला आहे? तर सर्वात लांब सागरी किनारा गुजरात राज्याला लाभलेला आहे। आता जे आपलं भारताचा नकाशा जर आपण अशा प्रकारे पाहिला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणत्या राज्याला सर्वात जास्त सागरी किनारा लाभलेला आहे। तर ही ते गुजरात राज्य आहे। आणि इथे दंतूर प्रकारचा किंवा झिगझॅग प्रकारचा किनारा असल्यामुळे आपल्याला वाटेल की इथे तर थोडाच किनारा लाभलेला आहे, परंतु ही झिगझॅग प्रकारचा किनारा असल्यामुळे ह्याची लांबी जास्त आहे, म्हणून गुजरात हे राज्य सर्वात जास्त लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे। पुढचा क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चिल्का सरोवर। तर 2 नंबरचं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे पुलिकत सरोवर, जे इथे बघा हे 2 नंबरचं आहे आणि हे 1 नंबरचं आहे। तर पुलिकत सरोवर कुठं आहे? तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवर, म्हणजे दोघांच्या मध्यात तिथे हे पुलिकत सरोवर आहे। तर 5 नंबरचा क्वेश्चन पहा, सतलज नदी ही कोणत्या सरोवराजवळ उगम पावते? तर सतलज नदी ही मानस सरोवराजवळ उगम पावते। तर दाल सरोवर जे आहे हे दाल सरोवर कुठे आहे? हे आहे जम्मू अँड काश्मीरमध्ये। तसंच उलर सरोवर इथे पू झाले तर हे उलर सरोवर आहे। तर उलर सरोवर देखील कुठे आहे? तर ते देखील जम्मू अँड काश्मीरमध्येच आहे। आणि पॅगोक सरोवर हे कुठे आहे? तर हे आहे लडाखमध्ये, लडाख। अशा प्रकारची जी बाकीची माहिती मी देत आहे ती तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेतली तर ह्याचा पण तुम्हाला नक्की फायदा होईल। हे क्वेश्चनचं ॲनालिसिस जे आपण करतोय हे तुम्ही जर नोटबुकमध्ये लिहून ठेवलं तर ह्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल। तो कसा फायदा होईल? तर ज्या टायमिंगला तुम्ही पेपर सॉल्व करत असणार आहेत किंवा एक्झाम हॉलमध्ये असणार आहेत त्या टायमिंगला तुम्हाला ॲज इट इज अशा प्रकारचे क्वेश्चन तिथे दिसणार आहेत। त्यामुळे ह्याचा तुम्ही फायदा घ्या आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्हाला ह्याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर किंवा हे जे आपण व्हिडिओ बनवत आहोत याची PDF तुम्हाला तिथे भेटून जाईल। तर 6 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणाला आत्मघाती पिशव्या म्हणतात? तर आत्मघाती पिशव्या लयकारिका ज्या असतात त्यांना आत्मघाती पिशव्या असं म्हटलं जातं। तर 7 नंबरचा क्वेश्चन बघा, कोणत्या जिल्ह्यात तलावातील मासेमारी केली जाते? तर तलावातील जिल्हा किंवा तलावाचा जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातला? तर तो आहे भंडारा जिल्हा। आणि तिथेच भंडारा जिल्ह्यातच तलावातील मासेमारी पण जास्त प्रमाणात केली जाते। पुढचा क्वेश्चन पहा, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारला आहे? तर महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना बेलापूर येथे उभारलेला आहे। म्हणजेच आत्ता पण आपण गावाकडे कारखान्यावर जाणारे लोक डायरेक्ट आपण कारखान्यावर म्हणत नाही किंवा एखाद्या स्पेसिफिक कारखान्याचं नाव घेऊन तिथे गेलेत असं सांगत नाही, तर डायरेक्टली काय म्हणतो बेलापूरला गेलेत। म्हणजे हे बेलापूर ते पहिलं साखर कारखाना असल्यामुळे कोणताही कारखाना असो मग त्याला आपण बेलापूरच म्हणतो। तर 9 नंबरचा क्वेश्चन पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटर किती आहे? तर ही लोकसंख्या आहे बी ऑप्शन, म्हणजेच 365 दर चौरस किलोमीटर अशी घनता आहे। पुढचा क्वेश्चन पहा, युरोपियन संघाचे मुख्यालय कोठे आहे? तर युरोपियन संघाचे मुख्यालय भारतामध्ये त्याची लक्षद्वीपमध्ये आणि जे मेन मुख्यालय आहे त्याचं ब्रुसेल्समध्ये आहे। 11 नंबरचा क्वेश्चन, भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉईंट हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अंदमान। आता बघा तुम्हाला भारताचा नकाशा मी काढून दाखवते। आता हा भारताचा नकाशा आहे। आता एकदम ॲज इट इजच येईल असं काही नाही आहे, मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून
नकाशा काढून दाखवत आहे. हा आहे भारताचा नकाशा आणि इकडे अंदमान आणि निकोबार हे जे बेट आहेत आपलं ते अंदमान आणि निकोबार, इकडे लक्षद्वीप, अशा प्रकारे हे बेट आहेत. इथे खाली ही श्रीलंका आहे. तर बघा हा जो भारताचा नकाशा आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे, दक्षिण टोक, भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉईंट जे आहे ते कुठे आहे, तर हे आहे अंदमानमध्ये. हे बघा अंदमान इथे आहे ना, तर इथे अंदमानमध्ये हे भारताचे दक्षिण टोक आहे. तर भारताचे उत्तर टोक कुठे आहे मग, तर ते आहे इंदिरा कोल. इथे बघा हे भारताचे उत्तर टोक आहे, त्याला म्हणतात इंदिरा कोल. इंदिरा कोल ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणून मी तुम्हाला हे सांगते. खालचं दक्षिण टोक हे झालं उत्तर टोक. आता पूर्व टोक, पूर्व टोक कुठं आहे, तर ते आहे किबीथू. किबीथू हे आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. बघा इथे जे आहे पूर्व टोक, तर ते आहे किबीथू आणि ते कुठं आहे, तर ते आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि तशाच प्रकारे पश्चिम टोक जे आहे इथे भारताचा जो पश्चिम टोक आहे ते गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये, तर त्याचं नाव काय आहे, घुआर मोटा. घुआर मोटा. घुआर मोटा काही ठिकाणी दिलंय किंवा घुमार मोटा देखील असं पण म्हटलं जाते त्याला. तर अशा प्रकारे हे 4 टोक तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे इंदिरा पॉईंट हा दक्षिण टोक विचारलाय, तर तुम्हाला उत्तर टोक, पूर्व टोक किंवा पश्चिम टोक अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे आपण जर एक क्वेश्चन विचारला असेल आणि त्याच्या आजूबाजूच्या 4ही ऑप्शनची आपण माहिती मिळवली असेल किंवा त्याच्या आजूबाजूचा क्वेश्चन कशा प्रकारे फेम होऊ शकतो त्याची जर माहिती मिळवली आपण, तर आपल्याला एक्झाम हॉलमध्ये ह्याचा नक्की फायदा होतो. तर पुढचा क्वेश्चन पहा काय आहे. 12 नंबरचा क्वेश्चन पहा. डॅश डॅश हे हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. तर भारतातलं गुजरातमधलं सुरत हे शहर जे आहे हे कुठं आहे, गुजरातमध्ये. तर हे जे शहर आहे ते हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती आपत्ती मानवनिर्मित नाही. तर आता हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे आपल्याला इथं खूपच वाचन लागतं किंवा खूपच नॉलेज लागतं असं काही भाग नाही आहे. तर दंगल कोण करतं, माणसंच करतात ना, म्हणजे हे मानवनिर्मित आहे. युद्ध देखील मानवच करतो आणि आतंकवाद हे देखील मानवापासूनच निर्माण आहे. तर साथीचे रोग जे असतात ते मानव निर्माण करत नाही, म्हणजेच आपलं मानवनिर्मित नाही, तर ते आहे ड ऑप्शन करेक्ट. आता पुढचा क्वेश्चन पहा. 14 नंबरचा क्वेश्चन आहे. संविधानातील दुरुस्ती करण्यासाठी तरतूद संविधानातील कोणत्या भागात करण्यात आली. तर अशा प्रकारे दुरुस्ती करण्यासाठी भाग 20 जो आहे संविधानाचा, तर त्याच्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 15 नंबरचा क्वेश्चन पहा. इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर इंद्रधनुष्य क्रांती ही कृषी क्षेत्रातील विकास करण्यासाठी जे काही केलं त्याच्यासाठी ही संबंधित आहे. तर दुधासाठी कोणती क्रांती आहे मग, धवल क्रांती ही दुधासाठी आहे. तिचे वर्गीस कुरियन ही तिचे निर्माते आहेत. तर 16 नंबरचा क्वेश्चन पहा काय. 7 डिकेड्स ऑफ इंडियाज इलेक्शन पुस्तक कोणी लिहिले. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे S.Y. कुरेशी, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 17 नंबरचा क्वेश्चन. खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता. तर भुईकोट किल्ला असणारा नळदुर्ग हा किल्ला आहे, म्हणजेच क नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता अगला क्वेश्चन देखो बच्चों. दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता. तर दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे अँडीज पर्वत. आता बघा ॲटलास पर्वत कुठे आहे, तर हा आहे आफ्रिकामध्ये. हा कुठे आहे, आफ्रिकामध्ये ॲटलास पर्वत आहे. आल्प्स पर्वत आहे युरोपमध्ये आल्प्स पर्वत आहे. आणि ॲप्लेशियन पर्वत हा देखील उत्तर अमेरिकेत आहे. हा उत्तर अमेरिकेत ॲप्लेशियन पर्वत आहे. आता तुम्ही म्हणता उत्तर अमेरिकेत तर रॉकी पर्वत आहे. तर हा आता अशा प्रकारे जे उत्तर अमेरिकेचा हा समजा नकाशा आहे आणि हा दक्षिण अमेरिकेचा नकाशा आहे. आता ॲज इट इज तर नकाशा नाही काढता येणार, परंतु इकडच्या साईडला जी पर्वतरांग आहे म्हणजे उत्तर अमेरिकेच्या पश्चिम बाजूला जी पर्वतरांग आहे तर तिथे आहे रॉकी पर्वत. आणि अमेरिकेच्या पूर्व बाजूला किंवा दक्षिण पूर्व बाजूला जी पर्वतरांग आहे तर ती आहे ॲप्लेशियन पर्वत. अशा प्रकारे हे रॉकी पर्वत, ॲप्लेशियन पर्वत हे उत्तर अमेरिकेमध्ये आहे आणि अँडीज पर्वत हे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. तर 19 नंबरचा क्वेश्चन पहा. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो. तर लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष असतो लोकसभेचा सभापती, म्हणजेच क ऑप्शन आपलं करेक्ट आहे. आता अगला क्वेश्चन देखो. 20 नंबरचा. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते. तर ब्रिटनचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल. आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं होतं तर 1947 15 ऑगस्ट 1947ला. तेव्हाच
ब्रिटनचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल. तर 21 नंबरचा क्वेश्चन बघा, रॉबर इकॉनॉमी संज्ञा कोणत्या संदर्भात आहे? तर रॉबर इकॉनॉमी ही संज्ञा मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. म्हणजेच डी ऑप्शन आपण का करेक्ट आहे. 22 नंबरचा क्वेश्चन देखो, रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कोणते? तर रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे कुलाबा. म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, फ्रीडम अँड मिडनाईट पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर फ्रीडम अँड मिडनाईट पुस्तकाचे लेखक आहेत लॉरी कॉलिन्स. डी ऑप्शन आपला करेक्ट आहे. बघा 24 नंबरचा क्वेश्चन बघा, कयाधू नदीचा उल्लेख कोणत्या जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागेल? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी नंबरचं ऑप्शन हिंगोली जिल्हा. कारण हिंगोली जिल्ह्याची ती जीवनवाहिनी आहे, असं पण म्हणतात तिला. हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणती आहे? तर कयाधू नदी आहे. तर 25वा क्वेश्चन म्हणजेच लास्ट क्वेश्चन बघा, 1950 पूर्वी स्वराज्य दिन म्हणून कोणता दिन साजरा केला जातो किंवा केला जात असे? तर स्वराज्य दिन म्हणून 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जात असे. अशा प्रकारे बच्चो आपण के 25 क्वेश्चन हो गए है. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस केलं तर तुम्हाला रोजच्या रोज जे व्हिडिओ अपलोड होत आहेत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि म्हणजेच तुम्ही अभ्यास करसाल आणि परीक्षा पास होसाल. थँक्यू व्हेरी मच.